मला मराठी बोलायची सक्ती करू नका. मी ती तेव्हाच बोलेल जेव्हा मला वाटेल. कोणत्याही भाषेचा सन्मान हा मनातून आला पाहिजे, तो सक्तीने लादता येत नाही. सुनील शेट्टी असं का म्हणाले आणि हिंदी मराठीचा वाद पुन्हा एकदा तापणार आहे का? सविस्तर सांगतो. सध्या महाराष्ट्र पुन्हा एकदा भाषेच्या मुद्द्यावरून गरम झाला आहे. शाळांमध्ये हिंदी सक्तीची करण्याच्या सरकारी निर्णयाने सुरू झालेला हा वाद आता थेट बॉलिवूडच्या दारापर्यंत पोहोचला आहे. आमिर खान, अजय देवगण यांच्यानंतर आता अण्णा म्हणजेच सुनील शेट्टी यांनी या वादात उडी घेतली असून त्यांनी दिलेलं प्रत्युत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मला मराठी बोलायला भाग पाडू नका असं म्हणणाऱ्या सुनील शेट्टींनी नेमकं काय म्हटलंय आणि हा वाद नक्की काय आहे, चला सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. नुकत्याच एका मुलाखतीत सुनील शेट्टींना महाराष्ट्रातील भाषा वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी अतिशय संयमी पण ठाम भूमिका मांडली. सुनील शेट्टी म्हणाले, मी खूप लहान असताना मंगळूरहून मुंबईत आलो. मी इथे संधी शोधण्यासाठी आलो होतो, स्वतःची ओळख बदलण्यासाठी नाही. त्यांनी स्पष्ट केलं की जरी त्यांची कारकीर्द मुंबईत घडली असली तरी त्यांच्या मुळांमध्ये आजही मंगळूर आणि तिथली संस्कृती आहे. जेव्हा कोणी मला विचारतं की मराठीचं काय, तेव्हा मी प्रतिप्रश्न करतो की मराठीचं काय? मला मराठी बोलायची सक्ती करू नका. मी ती तेव्हाच बोलेल जेव्हा मला वाटेल. कोणत्याही भाषेचा सन्मान हा मनातून आला पाहिजे, जो सक्तीने लादता येत नाही. सुनील शेट्टी यांनी केवळ सक्तीला विरोध केला, पण मराठी भाषेचा अनादर केला नाही. ते पुढे म्हणाले, मुंबई ही माझी कर्मभूमी आहे. जर मी मराठी शिकलो तर मी इथल्या लोकांच्या भावनांचा आदर करतोय असं होईल. मी तुम्हाला अभिमानाने सांगू शकतो की आज मुंबईतील अनेक मराठी मुलांपेक्षाही मी जास्त चांगली आणि स्पष्ट मराठी बोलू शकतो. हा हिंदी मराठी वाद केवळ विधानापुरता मर्यादित राहिलेला नाही. जुलै 2025 मध्ये मीरा भाईंदर परिसरात या वादाने हिंसक वळण घेतले होते. मीरा रोडवरील एका स्वीट शॉपच्या मालकाने मराठीत बोलण्यास नकार दिला आणि इथे सर्व भाषा चालतात असे उद्धट उत्तर दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ मारवाडी आणि गुजराती व्यापारी संघटनांनी बंद पुकारला होता. मात्र त्यानंतर मराठी एकीकरण समिती आणि मनसे आक्रमक होताच व्यापारी संघटनांनी लेखी माफीनामा दिला आणि आपला मोर्चा मागे घेतला. सध्या मीरा भाईंदरमध्ये महापालिका निवडणुकांनंतर मराठीच महापौर व्हावा ही मागणी जोर धरत आहे. भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी उत्तर भारतीय महापौर बसवण्याचे सूतोवाच केल्याने मनसेने मराठी एकीकरण समिती रक्त सांडेल तरी चालेल पण महापौर मराठीच हवा असा पवित्रा घेतला आहे. फक्त बॉलिवूड नाही तर कॉलिवूडचे सुपरस्टार कमल हसन हे सुद्धा या भाषावादमध्ये अडकले होते. कमल हसन ठग लाईफ या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान म्हणाले होते की तमिळ ही कन्नडा भाषाची आई आहे. यावरून कर्नाटकामध्ये फार वाद झाले होते आणि कमल हसन यांची प्रतिकृती जळवली होती. हा संपूर्ण वाद गेल्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये राज्य सरकारच्या एका निर्णयामुळे सुरू झाला. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजेच NEP अंतर्गत महाराष्ट्र सरकारने इयत्ता पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी ही तिसरी भाषा म्हणून सक्तीची करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मराठी प्रेमी आणि राजकीय पक्षांनी विशेषतः मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीव्र विरोध केला. मराठीच्या घरात हिंदीची सक्ती का असा सवाल विचारला गेला. हिंदी विरुद्ध मराठी हा वाद महाराष्ट्रासाठी नवीन नाही, याला 60 वर्षांचा इतिहास आहे. सर्वप्रथम 1960चे दशक संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईत मराठी भाषेला आणि स्थानिकांना प्राधान्य मिळावे यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोठी चळवळ उभी केली होती. त्यानंतर द्वितीय 2008चा काळ राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने हिंदी भाषिक टॅक्सी चालक आणि उत्तर भारतीय स्थलांतरी विरुद्ध आंदोलन छेडले होते, ज्याचा केंद्रबिंदू मराठी भाषा आणि अस्मिता हाच होता. त्यानंतर तृतीय दुकानांचा पाट्या. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात यासाठी अनेकदा आंदोलने झाली आहेत. सुनील शेट्टींच्या आधी आमिर खानने मतदान केंद्रावर पत्रकारांना हे महाराष्ट्र आहे भाई, इथे मराठीतच बोलणार असं म्हणत सर्वांची मने जिंकली होती. तर अजय देवगणने त्यांच्या सिंगम शैलीत आता माझी सटकली म्हणत या वादावर मिश्किल टिप्पणी केली होती. आर माधवन सारख्या दक्षिणात्य अभिनेत्याने मात्र भाषेला अडथळा न मानता सर्वांनी एकामेकांच्या भाषांचा सन्मान करावा असा मध्यमार्ग सुचवला होता. सुनील शेट्टींचे म्हणणे स्पष्ट आहे. भाषा ही प्रेमाची आणि संवादाची गोष्ट आहे, सक्तीची नाही.
सरकारने जरी आपला निर्णय आता काहीसा शिथिल केला असला तरी भाषेचा हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात नेहमीच संवेदनशील राहिला आहे. सुनील शेट्टींच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.